साधारण मुख्यमंत्री तसेच इतर पाहुणे येणार आहेत? हे पहा, मुख्यमंत्री महोदय साधारणतः 11:30ला शासकीय टाईम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. एक थोडंसं 10-15 मिनटं इकडं तिकडं होतील. साधारणतः 11:45पर्यंत येतील आणि 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. साधारणतः 2 पर्यंत, 1:30पर्यंत, 2पर्यंत आणि कार्यक्रम संपून नंतर मच्छिंद्रनाथ गडावर साहेब जे आहेत ते तिथे लँड होतील. काय आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये नाथ संप्रदायाला मानणारा, नाथ संप्रदायावरती प्रेम करणारा प्रचंड भाविक या देशामध्ये आहे आणि संपूर्ण भारतवर्षातली एकमेव संजीवन समाधी ही आष्टी तालुक्यामध्ये आहे. तिच्या दर्शनाला आणि तिथल्या कामाच्या भूमिपूजनाला साहेब येणार आहे. अण्णा उद्या नाही, मिरवणूक जी आम्ही ठेवली होती त्या मिरवणुकीला साहेबांनी नकार दिला. मग आम्ही ती मिरवणूक कॅन्सल केली. परंतु लोक जे आहे या मतदारसंघामधले लोक माझ्यावरती चांगलं प्रेम करतात आणि इतरही ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत. आणि यावर्षीचा वाढदिवसही मी संतोष देशमुखांच्यामुळं साजरा केलेला नाही. किमान त्या निमित्तानं माझी भेट होईल म्हणून सुद्धा अनेक लोक या कार्यक्रमाला येतील आणि मतदारसंघाचं कल्याण होतं आहे ना. आम्हाला आता 1.68 मिळालं, पूर्वी 500 MCFT मिळालं, साधारणतः 2.5 TMC पाणी मिळालं. आणखी आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या हक्काचं 4 TMC पाणी मिळावं आणि पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्याला 3.5 TMC पाणी मिळावं एवढी अपेक्षा आमची मुख्यमंत्र्यांकडनं आहे आणि हा शासकीय कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आणि याच्यातनं आशेचा किरण हे जे दिलं आहे शिंपोरा ते खुंटेफळ आणि या खुंटेफळला जे आत्ता 300 कोटी रुपये दिले ते मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे. म्हणून लोक शेवटी काय आशावादी माणूस असतो आणि साहेबांकडनं गॅरंटी आहे. वरती मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी है तो मुमकिन है हे लोकांना वाटायला लागले. म्हणून लोक अतिशय चांगल्या भावनेनं माझ्या ड्रीम प्रोजेक्ट हा जो खुंटेफळ आहे ज्याचं स्वप्न 5-6 या साली मी पाहिलं होतं ते स्वप्न माझं आज पूर्ण होतं आहे. स्वतः मुख्यमंत्री जे येणार आहेत त्यांच्यासोबतच पंकजा मुंडे देखील येतील अशी माहिती आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे कसं? नाही, आम्हाला आत्ताच निरोप आलेला आहे. त्यांचे PA जे आहेत प्रदीप कुलकर्णी यांच्याकडनंही निरोप आला आहे आणि दीपक खेडकर त्यांचाही माझा फोन झाला आहे. त्या येणार आहेत. शासकीय कार्यक्रम आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करू. त्यांचं प्रचंड चांगलं इथं अभिनंदन करू आणि त्या इथं बोलतीलसुद्धा, मार्गदर्शनसुद्धा करतील. व्यक्तिगत आमचा मतभेद हा जो आहे तो नंतरचा विषय, तो वेगळ्या स्टेजवर. या स्टेजवरती काही नाही. आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पक्षीय नाही, महायुतीचा आहे. ताई पण येणार आहेत, विखे पाटील साहेब येणार आहेत, राम शिंदे साहेब आमचे जावई आहेत आणि ते राज्याच्या सर्वोच्च पदावरती, सभापती पदावरती बसल्यामुळं त्यांचाही सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. एवढे येत आहेत. अजितदादांना आम्ही प्रचंड फोन लावले परंतु दादांच्याकडनं काही आम्हाला रिप्लाय आलेला नाही. परंतु हा प्रकल्प सुरू होताना अजितदादांचं सुद्धा श्रेय या प्रकल्पामध्ये आहे. पंकजा मुंडे तुमचं मत यावरती? मी अजून नाही मागितलं. मी नाही मागत हो. संदीप क्षीरसागर साहेब मागतात, अंजली ताई मागतात, जेवढे मोर्चे निघतात ते लोक मागतायत. प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. 5व्या टर्मचे. 5वी टर्म आहे त्यांची. माझी 5वी आहे, त्यांची 5वी आहे. ते 5व्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात. पण मी अजून मागितलेलं नाही. सध्या तरी मी मागत नाही. आणि आज काहीतरी ते वेडंवाकडं बोललेत असं माझ्या कानावर आलं आहे बरं का. बघून घेतो वगैरे वगैरे. ते असंही म्हणाले की आम्ही आत्तापर्यंत
हा एवढंच बोललेत ना. एक पत्रकार मागून घेतो अजून हे आमच्यात भांडण नका लावला का एवढं. बरं माझं म्हणणं आहे ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे. जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं, कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत. आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे अमकं टमकं याच्यावरती मी परवा 6 तारखेला बोलेल. पण 6 तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि झोपलो समजा, सकाळी नाही उठलो लवकर, तर मग 7 तारखेला बोलू. सत्ते पे सत्ता एक चित्रपट होता ना, सत्ते पे सत्ता. तुम्ही राजीनामा न देण्याचं कारण काय, म्हणजे त्याची काय वाटत? नाही, मी राजीनामा मागतच नाही ना. मी फक्त वर्णन करतोय, त्याची माहिती देतोय. इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा? चलू द्या ना त्यांचा राजीनामा. कशाची वाट? अहो, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत. आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे? दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का, त्याच्यात तथ्य आहे का, हे सगळं तपासू. त्यांचंही बरोबर आहे. मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या, मग अजितदादा त्या बाबतीतला निर्णय करतील. आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोग आहे? आम्ही कोण आहेत? झुरळ आहेत आम्ही. जेवढा फॉलोअप अजितदादांनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत का? नाही केला, मी त्यांना नाही केला, पंकजाताईंना नाही केला. मी खरं बोलतो, कारण ते येतील असं वाटलं नाही. किंवा ते मी त्या दिवशी म्हणजे कलेक्टर ऑफिसला त्या होत्या, आमची भेट झाली नाही, त्या बोलल्या नाही, मग आम्ही बोललो नाही. मिटलं आणि फिटलं. कुंटेफळच्या निमित्ताने